नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आजची रेसिपी पाहिली ना, तर लगेच तुम्हाला बनवून खाण्याची इच्छा होईल. आज मी मस्त भरलेल्या कारल्याची रेसिपी घेऊन आली आहे. हो, पण हे नेहमीसारखं कारलं नाही बरं का. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने हे कारलं बनवलं आहे. यासाठी स्पेशल असं वाटण तयार केलं आणि कारलं इतकं सुंदर झालं, अजिबात कडू झालं नाही. अगदी आमच्या आराध्याने सुद्धा एक कारलं आवडीने खाल्लं. आणि तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा आपण हे कारलं वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो ना, तेव्हा हे कारलं खायला खूप भारी लागतं. आपण नेहमी एकाच पद्धतीने कारलं बनवतो आणि घरातले सगळे कारलं खायला कंटाळा करतात. पण जर आपण नवीन पद्धतीने काहीतरी बनवलं तर घरातले सुद्धा खूप आवडीने खातात. आणि बऱ्याच जणांना काय वाटतं, की कारलं कसंही बनवा ते कडूच लागतं. पण असं काही नसतं. जर आपण योग्य पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर कारलं अजिबात कडू लागत नाही. चला तर मग छान असं वेगळं वाटण तयार करूया आणि मस्त भरलं कारलं बनवूया. तर आता भरलं कारलं बनवण्यासाठी इथे मी काही कारले घेतले. मस्त छोटे-छोटे कोवळे कारले घेतले. आता काय करायचं, या कारल्याला अशा पद्धतीने चाकूने मधोमध चीर देऊन घ्यायची. आता सगळ्या कारल्यांना अशा पद्धतीने चीर देऊन घेतली, की काय करायचं, गॅसवर एक भांडं गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं, थोडी मीठ आणि हळद सुद्धा घातली. आता काय करायचं, हे जे कापून घेतलेले सगळे कारले आहे ना, ते सगळे यामध्ये घालायचे. आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस घातला, यावर झाकण ठेवले आणि अगदी 7 ते 8 मिनिटं हे कारलं आपल्याला उकडून घ्यायचंय. फक्त 60 ते 70% कारलं उकडलं, की बाकीचं कारलं तेलामध्ये वाफेवर शिजून जातं. आता कारलं उकडतंय तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ. तर आता वाटण्यामध्ये आपल्याला थोड्या हिरव्या मिरच्या, थोडं लसूण, थोडा अद्रकचा तुकडा घ्यायचा. त्याचबरोबर थोडे कापलेले खोबरे, बारीक चिरलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर घ्यायची. आता काय करायचं, हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ घातले आणि अगदी थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता 5 ते 6 मिनिटानंतर कारलं उकडलं की नाही हे पाहून घ्यायचं. चाकूने किंवा हाताने हलकसं कारलं दाबून पाहायचं आणि अर्धवट कारलं शिजलं की लगेच गॅस बंद करायचा. आता कारलं थंड करून घ्यायचं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यातील ज्या काही बिया आहेत त्या सगळ्या काढून टाकायच्या. तर आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये थोडे तेल घातले. तेलामध्ये थोडे जिरे घालायचे आणि जिरे चांगले तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर आता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले, ते यामध्ये घातले. कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. असं हे भरलेलं कारलं बनवताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, जितके कारले आहेत त्या पद्धतीनेच आपल्याला मसाला तयार करायचा असतो. त्यामुळे कांदा किंवा बाकीचे मसाले थोडे आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेतले तरी चालतात. छान तांबूस रंग येईपर्यंत कांदा आपण इथे परतून घेतला. पॅनमध्ये तेल घालताना माझ्याकडून जरा जास्त पडले होते. त्यामुळे यातील तेल थोडे मी कमी केले. कांदा परतून झाला, की यामध्ये सगळं तयार केलेलं वाटण घालायचं. आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं. सुरुवातीला मीडियम गॅसवर, नंतर कमी गॅसवर अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं. अशा पद्धतीने मस्त कोरडं होईपर्यंत वाटण परतून घेतलं. आता यामध्ये थोडी हळद पावडर घालायची, थोडा काळा मसाला घालायचा, त्याचबरोबर थोडी लाल मिरची पावडर घालायची. त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घातले. आता सुरुवातीला आपण कारलं उकडताना सुद्धा मीठ घातलं होतं, हळद घातली होती. त्यामुळे थोडंसं जपूनच यामध्ये मीठ घालायचं. आता हे मसाले वाटणामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे. अशा पद्धतीने 1 मिनिटभर हे सगळं साहित्य चांगलं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं. आता गॅस बंद करायचा आणि हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं. आणि मसाले जर चांगले परतून यामध्ये भरले, तर कारलं 2 दिवस सहज टिकतं. त्यामुळे हे कारलं तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. आता मसाला तयार झाला. त्याचबरोबर जे कारले आपण उकडून घेतले होते, ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले. आता काय करायचं, हा तयार केलेला सगळा मसाला कारल्यामध्ये भरायचा. मस्त हाताने दाबून-दाबून अशा पद्धतीने मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा. तर इथे आपण सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेतला. आणि अशा पद्धतीचं जर वाटण तयार करून तुम्ही भरलेलं कारलं बनवलं, तर घरातील मंडळी सुद्धा हे कारलं खूप आवडीने खातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कारलं आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी मागून-मागून हे कारलं खातील.
तर आता कारलं परतून घेण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आणि कांदा परतून घेताना जे जास्तीचं तेल काढून घेतलं होतं तेच तेल यामध्ये घातलं. तर आता तेल छान गरम झालंय. यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा. त्याचबरोबर मसाला भरून घेतलेले सगळे कारले घालायचे. कारलं आपल्याला पॅनमध्ये अशा पद्धतीने सगळीकडे पसरून घालायचं. एकावर एक एकही कारलं ठेवायचं नाही. आता सगळे कारले पॅनमध्ये घातले. यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिट कारलं चांगलं वाफेवर शिजवून घ्यायचं. कमी गॅसवर 2 ते 3 मिनिट कारलं चांगलं वाफवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट झाले की यावरील झाकण काढायचं. अशा पद्धतीने चाकूने किंवा चमच्याने कारलं उलटं-पालटं करून घ्यायचं आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं. पुन्हा 2 ते 3 मिनिट कारलं चांगलं वाफवून घेतलं. झाकण काढलं की पुन्हा कारलं उलटं-पालटं करून घ्यायचं. कारल्याची जी बाजू आपल्याला कच्ची वाटेल त्या बाजूने कारलं उलटं करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने 7 ते 8 मिनिट मस्त कारलं वाफवून घ्यायचं. कारल्यातील पूर्णपणे पाणी जिरेपर्यंत मस्त लालसर होईपर्यंत कारलं वाफवून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता अगदी स्पेशल असं वाटण तयार केलं आणि मस्त खमंग झणझणीत असं आपलं भरलेलं कारलं तयार झालं. आता हे भरलेलं कारलं तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. आणि एकदा जर हे भरलेलं कारलं तुम्ही माझ्या या पद्धतीने बनवलं, तर तुमच्या घरातील मंडळींना हे कारलं खाण्याची सवयच लागेल. इतकं हे चवीला भारी लागतं. तर मंडळी तुम्हाला हे झणझणीत असं भरलेलं कारलं कसं वाटलं, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जेव्हा हे कारलं बनवून खाल ना, तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्या गावाकडच्या जेवणाची आठवण येईल. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने हे भरलेलं कारलं नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.